हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनल आरडी फार्मा मध्ये. आणि मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहे जे नवीन फार्मासिस्ट वॅकन्सीचं नोटिफिकेशन आलेलं आहे. मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे आरडी फार्मा युट्यूब चॅनलवर ज्या काही फार्मासिस्टच्या वॅकन्सीज येतात, स्टेट गव्हर्नमेंटची वॅकन्सी असेल किंवा सेंट्रल गव्हर्नमेंटची फार्मासिस्टची वॅकन्सी असेल किंवा फार्मासिस्ट वॅकन्सी बद्दलचे जे महत्त्वाचे नोटिफिकेशन असतात त्याच्या रिलेटेडची सर्व इन्फॉर्मेशन सर्वात आधी आरडी फार्मा युट्यूब चॅनलवर प्रोव्हाइड केली जाते. आणि मित्रांनो, त्याचबरोबर ज्या स्टुडंटला फार्माकोव्हिजिलन्स डिपार्टमेंटमध्ये जॉब करायचा आहे अशा स्टुडंटला मित्रांनो फार्माकोव्हिजिलन्सचं गायडन्स पण दिलं जातं. याच्या रिलेटेड तुम्हाला डिटेलमध्ये इन्क्वायरी करायची असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये जो व्हॉट्सअप नंबर दिलाय त्यावरती तुम्ही मेसेज करू शकता. तर मित्रांनो, आता आपल्या मेन व्हिडिओकडे वळू आपण. तर मित्रांनो, हे जे फार्मासिस्ट वॅकन्सी आलेली आहे कुठून आलेली हे ऑफिशियल साईट आहे, तुम्ही बघू शकता. आणि मित्रांनो, आपल्या चॅनलवर ज्या वॅकन्सी सांगितल्या जातात सर्व ऑफिशियल चॅनलवरून ऑफिशियल नोटिफिकेशन दाखवले जातात. तर मित्रांनो, ही कुठून आलेली वॅकन्सी आहे? सेंट्रल ड्रग स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशन. मित्रांनो, जे इंडियामधली ऑर्गनायझेशन आहे जे ड्रगवर सर्व कंट्रोल ठेवते, तर त्या ऑर्गनायझेशनला काय म्हणलं जातं? सेंट्रल ड्रग स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशन. तर मित्रांनो, या ऑर्गनायझेशन मध्ये फार्मासिस्टची वॅकन्सी रिक्वायर्ड असते. तर त्याच्याबद्दलचं वॅकन्सीचं नोटिफिकेशन आलेलं आहे. डायरेक्टर जनरल ऑफ हेल्थ सर्व्हिसेस, मिनिस्ट्री ऑफ हेल्थ, फॅमिली वेलफेअर, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. तर मित्रांनो, हे जे वॅकन्सी असणार आहे सेंट्रलची वॅकन्सी असणार आहे, पण मित्रांनो ह्याचं जॉब लोकेशन जे असणार आहे तर ते म्हणजे मित्रांनो आपल्या महाराष्ट्रामध्ये असणार आहे. मुंबई इथे ह्याचं जॉब लोकेशन असणार आहे. तर मित्रांनो, आपण हे वॅकन्सी सेक्शन मध्ये यायचंय ऑफिशियल साईट वरती. आणि इथे आल्याच्या नंतर मित्रांनो, जे पहिल्यांदाच नोटिफिकेशन दिसत असेल तुम्हाला ते म्हणजे 1 नंबरला रिक्रुटमेंट ऑफ स्टाफ फॉर नॅशनल टबॅको टेस्टिंग लॅबोरेटरी मुंबई सर्क्युलर. तर मित्रांनो, जे नॅशनल टबॅको टेस्टिंग लॅबोरेटरी आहे मुंबई इथे याचं लोकेशन आहे, याच्यामध्ये फार्मासिस्टची रिक्वायरमेंट असणार आहे टोबॅको टेस्टिंग साठी. तर मित्रांनो, याच्यामध्ये जे रिलीज डेट तुम्ही बघू शकता ती असणार आहे 14 नोव्हेंबर 2024. म्हणजे मित्रांनो, अप्लिकेशन स्टार्ट ऑलरेडी झालेले आहेत. तर मित्रांनो, इथे अप्लिकेशन स्टार्ट डेट तुम्ही बघू शकता ती किती असणार आहे? 14 नोव्हेंबर 2024. तर मित्रांनो, या डेट पासून 13 डेज जर बघितले तर ह्याची क्लोजिंग डेट ती असणार आहे. ते म्हणजे किती असेल मित्रांनो? 13 डिसेंबर 2024 ही लास्ट अप्लिकेशन डेट असणार आहे. तर मित्रांनो, ह्याच्यामध्ये आपण पीडीएफ डाउनलोड करून बाकी अदर डिटेल बघू की टोटल नंबर ऑफ वॅकन्सी किती असणार आहेत आणि ऍप्लिकेशन कशा पद्धतीने करायचं आहे. तर इथे तुम्ही बघू शकता मित्रांनो, हे ऑफिशियल नोटिफिकेशनची पीडीएफ ओपन झालेली आहे. इथे बघू शकता रिक्रुटमेंट ऑफ स्टाफ फॉर नॅशनल टोबॅको टेस्टिंग लॅबोरेटरी मुंबई. द डायरेक्टर नॅशनल टोबॅको टेस्टिंग लॅबोरेटरी मुंबई इन्व्हाइट ऍप्लिकेशन फ्रॉम इलिजिबल कॅन्डिडेट फॉर द फॉलोइंग पोस्ट विदिन 13 डेज ऑफ पब्लिकेशन दिस ऍडव्हर्टाइजमेंट. तर मित्रांनो, ही ऍडव्हर्टाइजमेंट पब्लिश कधी झाली आहे? ही ऍडव्हर्टाइजमेंट 14 नोव्हेंबर 2024 ला पब्लिश झाले. म्हणजे ह्याची मित्रांनो लास्ट डेट जी असणार आहे ती किती असणार आहे? 13 डिसेंबर 2024 ही लास्ट डेट ऑफ ऍप्लिकेशन असणार आहे. तर मित्रांनो, याच्यामध्ये वेगवेगळ्या पोस्ट आहेत. त्याच्यामध्ये तुम्ही पहिली बघू शकता टेक्निकल ऑफिसर. टोटल नंबर ऑफ वॅकन्सी 1 असणार आहे. आणि मित्रांनो, याची एज क्रायटेरिया जी असणार आहे ते 45 इयर असणार आहे. आणि त्यासाठी मित्रांनो सॅलरी जी असणार आहे ती 58. तर मित्रांनो, 58,000 सॅलरी इथे भेटणार आहे. त्याच्यानंतर मित्रांनो दुसरी पोस्ट आहे टेक्निकल असिस्टंट. तर ह्याच्यासाठी नंबर ऑफ वॅकन्सी किती असणार आहेत? 2 असणार आहेत. आणि मॅक्झिमम एज इथे पण 45 इयर असणार आहे आणि सॅलरी असणार आहे 38. तर मित्रांनो, या दोन्ही पोस्ट साठी 1 नंबर आणि 2 नंबर यासाठी फार्मा कॅन्डिडेट इलिजिबल असणार आहेत. त्याच्यामध्ये आपण मित्रांनो आता बघू की इलिजिबिलिटी क्रायटेरिया काय असणार आहे. त्याच्यामध्ये जे 1 नंबरची पोस्ट आहे टेक्निकल ऑफिसर 1 पोस्ट. त्याच्यामध्ये इसेन्शियल मध्ये जर बघितलं MSc वगैरे पण आहे, पण इथे आपलं एम फॉर्म पण आहे. म्हणजे मित्रांनो, ही जे पहिली सिनियर टेक्निकल ऑफिसर जी असणार आहे ज्याची सॅलरी आहे 58,000. तर मित्रांनो, यासाठी तुम्हाला एम फॉर्म रिक्वायर्ड असणार आहे. म्हणजे ज्या स्टुडंटचं एम फॉर्म कम्प्लीट आहे तर असे स्टुडंट यासाठी अप्लिकेशन करू शकतात. त्याच्यानंतर मित्रांनो, इथे डिझायरेबल मध्ये दिलेले 5 इयर पोस्ट ग्रॅज्युएट रिसर्च एक्सपिरियन्स ऑन हँडलिंग ऑफ अनालिटिकल इक्विपमेंट. तर मित्रांनो, हे एक एक्सपिरियन्स असेल तर वेल.
तर नसेल तरी पण तुम्ही अप्लाय करू शकता. इथे जॉब डिस्क्रिप्शन दिलेलं आहे. टू कॅरी आउट सायंटिफिक वर्क ऑन इन्स्ट्रुमेंटल अनालिसिस अँड टबॅको टेस्टिंग प्रोटोकॉल डेव्हलपमेंट. ठीक आहे. आता मित्रांनो दुसरी पोस्ट असणार आहे ती, त्याच्यामध्ये पण फार्मा कॅन्डिडेट इलिजिबल असणार आहे. त्याच्यामध्ये तुम्ही इसेन्शियल मध्ये बघू शकता बी फार्म विथ 3 year एक्सपिरियन्स इन केमिकल, फिजिकल, बायोलॉजिकल अनालिटिक अँड कॅम्प्युटर ऍप्लिकेशन. तर मित्रांनो तुमचं बी फार्म झालेलं असेल तर इथे तुम्ही इलिजिबल असणार आहेत, पण इथे तुम्हाला एक्सपिरियन्स रिक्वायर्ड असणार आहे, एक्सपिरियन्स ऑफ ऑपरेटिंग अनालिटिकल इक्विपमेंट. तर मित्रांनो हे जे एक्सपिरियन्स असेल हे प्रायव्हेट सेक्टरमध्ये जरी तुम्ही जॉब केलेला असेल तरी पण तुमचं एक्सपिरियन्स कन्सिडर केलं जाणार आहे आणि तुम्ही ऍप्लिकेशन करू शकता. तर याच्यामध्ये आता ही जी एक लास्टची पोस्ट आहे मित्रांनो ऍडमिनिस्ट्रेटिव्ह असिस्टंट, यासाठी पण तुम्ही ऍप्लिकेशन करू शकता. कोणत्याही ग्रॅज्युएट कोणत्याही स्ट्रीम मधून असेल आणि 2 वर्षाचा एक्सपिरियन्स असेल तर ऍप्लिकेशन करू शकता. त्याच्यानंतर मित्रांनो नंतर इथे जे लास्टची पोस्ट आहे इन्स्ट्रुमेंटल अटेंडंट, ह्याच्यासाठी पण अप्लाय करू शकता. तर ह्या सर्व पोस्टसाठी अप्लाय असणार आहेत, पण याच्यामध्ये फार्मा जर बघितला आपण एलिजिबिलिटी मध्ये तर ह्या 2 पोस्ट स्पेसिफिक फार्मासाठी असणार आहेत आणि बाकी 2 मध्ये तुम्ही इलिजिबल असू शकता. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे की अप्लाय कसं करायचंय. तर मित्रांनो तुम्हाला यासाठी अप्लिकेशन करायचं असेल तर याच्यामध्ये लास्टला अप्लिकेशन फॉर्म दिलेला आहे, हे बघू शकता तुम्ही अप्लिकेशन फॉर्म. हे अप्लिकेशन फॉर्म तुम्हाला सर्व इन्फॉर्मेशन याच्यामधली व्यवस्थित फिल करायचे. ही इन्फॉर्मेशन फिल केल्याच्या नंतर तुमचे सेल्फ अटेस्टेड डॉक्युमेंट लागणार आहेत. इथे तुम्ही बघू शकता इलिजिबल कॅन्डिडेट शॅल बी रिक्वायर्ड टू सबमिट सेपरेट अप्लिकेशन फॉर ईच पोस्ट. तर मित्रांनो ज्या स्टुडंटचं एम फॉर्म झालंय आणि त्याला दोन्ही पोस्टसाठी अप्लाय करायचे, बी फॉर्म मध्ये पण आणि एम फॉर्म मध्ये पण, तर मित्रांनो तुम्ही दोन्ही पोस्टसाठी अप्लाय करू शकता, पण तुम्हाला दोन्ही अप्लिकेशन फॉर्म हे वेगवेगळे करावे लागतील इन प्रिस्क्राइब फॉर्मॅट विथ द सेल्फ अटेस्टेड फोटोकॉपीज. तर तुमचे जे मार्क मेमोज वगैरे आहेत, सर्टिफिकेट ऑफ क्वालिफिकेशन, एक्सपिरियन्स, तर हे सर्व डॉक्युमेंट तुम्हाला जे लागणार आहेत मित्रांनो त्याची कॉपी लागणार आहे आणि त्यावरती तुमचं सेल्फ अटेस्टेड मध्ये सिंपल साइन लागेल तिथे आणि हे सर्व डॉक्युमेंट तुम्हाला या ऍड्रेसवर पाठवायचे. डायरेक्टर नॅशनल टबॅको टेस्टिंग लॅबोरेटरी मुंबई, सेंट्रल ड्रग टेस्टिंग लॅबोरेटरी मुंबई झोनल, FDA भवन, GMSD कंपाऊंड, या ऍड्रेस मेन्शन केलेल्या ऍड्रेसवर मित्रांनो तुम्हाला 13 डिसेंबरच्या आधी सर्व अप्लिकेशन फॉर्म सेंड करायचे. त्याच्यानंतर मित्रांनो हे खाली युजफुल इन्फॉर्मेशन दिलेली आहे, ही इन्फॉर्मेशन तुम्ही व्यवस्थित रीड करा. ही जे PDF आहे मित्रांनो आपल्या टेलिग्राम चॅनलवर मी अवेलेबल करून देईल. हा व्हिडिओ तुमच्या सर्व फ्रेंड सोबत नक्की शेअर करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि काही डाऊट असतील तर कमेंट करा. थँक्यू.